सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणूक पार पडली। जिल्ह्यातील 8ही पंचायत समितीत महायुतीचे सभापती व उपसभापती बिनविरोध निवडून आले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेने एकही पंचायत समितीत उमेदवार न दिल्यामुळे 8ही पंचायत समितीत महायुतीचे सभापती बिनविरोध निवडून आले आहेत। या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे। यावेळी सभापती मिलिंद नाईक यांनी स्पष्ट केले की मागील 3 वर्षे पंचायत समितीत सभापती नसल्याने विकास कामे रखडली होती। मात्र महायुतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील आणि विकास कामांना चालना देण्यात येईल, तर महायुतीचे सरकार विकासाचा रथ जनतेपर्यंत घेऊन जाईल असा विश्वास शिवसेना प्रवक्ते काका कुडाळकर यांनी व्यक्त केला आहे। आज कुडाळ पंचायत समितीची सभापती उपसभापती निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये सभापती पदावर मला संधी दिली आणि उपसभापती पदावर आमचे मित्र भारतीय जनता पक्षाचे सीताराम तेली यांना संधी दिल्याबद्दल महायुतीच्या सर्वच नेत्यांचे, त्यामध्ये आमचे कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेसाहेब, पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, आमचे लाडके आमदार या विभागाचे निलेशजी राणेसाहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब, आमचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंतसाहेब, भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतसाहेब आणि युतीचे सर्वच पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो। आणि जो विश्वास महायुतीने किंवा आमच्या नेत्यांनी आमच्यावर टाकला तो निश्चितपणानं विश्वास सार्थ करून टाकू असं मी शब्द देतो। गेली 3 ते 4 वर्ष या ठिकाणी सभापती किंवा उपसभापती पदाधिकारी नव्हते। तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी हे मूलभूत प्रश्न आहेतच, त्याच्याशिवाय आरोग्य, शिक्षण आणि याशिवाय सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल तर शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे या पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत। शिवसेना आणि भाजप युतीच्या महायुतीच्या दृष्टीनं एक आनंदाचा क्षण आहे की पुन्हा एकदा महायुतीचं वर्चस्व या जिल्ह्यावर आहे हे सिद्ध झालेलं आहे। महायुतीचे आमचे लोकनेते नारायणराव राणेसाहेब असतील, आमचे या ठिकाणचे सन्माननीय आमदार निलेश राणेसाहेब असतील, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब, या सर्वांच्या प्रयत्नातून त्यांनी केलेल्या मेहनतीतून या ठिकाणी हा संपूर्ण जिल्हा पुन्हा एकदा महायुतीच्या वर्चस्वाखाली आलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी कुठेही विरोध नव्हता, बिनविरोध पद्धतीनं सगळ्या सभापती आणि उपसभापतींची निवड झालेली आहे। याचाच अर्थ की जो मोदी साहेबांच्या पासून दिल्लीपासून जो काही विकासाचा रथ या ठिकाणी या शेवटच्या माणसापर्यंत नेण्याचं जे स्वप्न आहे ते महायुतीच पूर्ण करू शकेल असा आत्मविश्वास आजच्या या दिवशी या ठिकाणच्या जनतेला महायुतीनं दिला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही।